नमस्कार, मी निकिता जंगले. महाराष्ट्र न्यूज 7च्या नागपूर बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. उपराजधानी नागपूरमध्ये बुधवारी तब्बल 1181 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नागपूरमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 15 दिवसांपूर्वी 250 ते 300 असणारी संख्या आज हजाराचा आकडा पार करत 1181 वर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाचा चांगलाच कस लागत आहे. दरम्यान बुधवारी 7366 जणांची RT-PCR चाचणी तर 3218 रुग्णांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. वाढत्या कोरोना रुग्णामुळे नागपूर मनपा आयुक्तांनी विद्यापीठाला परीक्षा रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित बीएड पहिल्या सत्राचा पेपर ऐन वेळेवर रद्द करण्यात आला. पूर्व विदर्भातील 1700 विद्यार्थ्यांना या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका बसला. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचून परतावे लागले. शिवाय शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. मैं बेसिकली पूना से आई हूँ. मैं आने तक मैं मेरे प्रिंसिपल्स और बाकी लोगों को मैं पूछ रही थी कि क्या ये एग्ज़ाम कंडक्ट होने वाली है या नहीं है, बट एंड तक कुछ भी नहीं पता चला. चलिए, वी फेल्ट लाइक अब एक वन गो में पेपर्स होंगे. तो फर्स्ट पेपर हमारा अपीयर हो, हम लोग सभी अपीयर हुए. उसके बाद में जब मैं वहाँ पे सेकेंड पेपर के लिए जब अपीयर होने गई, तो एक तो सबसे पहली बात तो ये कि 15 मिनट्स बिफोर आप एक इंटीमेशन भेज रहे हो कि पेपर्स आपके पोस्टपोन्ड हो गए या कैंसिल हो गए हैं. अलॉन्ग विद दैट कोई एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नहीं है इसमें कि कब पेपर्स होंगे, किस तरीके से होंगे. इसका मतलब ये है कि इनके पास में ना प्लान ए है ना प्लान बी है. जबकि आपने सारे जितने भी कोड ऑफ कंडक्ट किए एग्जाम्स के वो सारे आपके ऑनलाइन थे. देन वाई दिस टाइम ओनली दैट यू आर कंडक्टिंग ऑल द थ्योरेटिकल पेपर्स. और ऐसा कोई सिस्टम नहीं बोलता है. इफ़ यू वांट टू चेंज द सिस्टम, तो ये बात तो है कि आपको एक खुद का एक स्टेप बाय होना ही चाहिए. एक प्लान भी आपके पास में रेडी होना चाहिए. अपार्ट फ्रॉम दिस, वहाँ जाने के बाद में जब आप सिचुएशन देखते हो अम्बेडकर कॉलेज में, सोशल डिस्टेंसिंग नहीं है. सारे एक के बाद में एक पीछे पीछे पीछे, देयर इज नो सोशल डिस्टेंसिंग, कोई गैप नहीं है, कोई भी चीज़ नहीं है वहाँ पे. तो ऑन व्हाट बेसिस आप ये कंडक्ट कर रहे हो? सैनिटाइजेशन होना चाहिए था पूरे बॉडी का. इवन इफ यू विल टेक वन स्प्रे, एक स्प्रे मारिए और सबका सैनिटाइजेशन करवाइए. आप वो भी नहीं करवाए. सेकेंड, वहाँ जाने के बाद में हमको आता है पहले लॉ कॉलेज जाना है. लॉ कॉलेज पहुंचने के बाद में पता चलता है नहीं यहाँ पे नहीं, पहले तो अम्बेडकर कॉलेज जाते हैं. पता चलता है वहाँ से लॉ कॉलेज है. लॉ कॉलेज आने के बाद में वहाँ पे पता चलता है कि हमको DNC जाना है. DNC जाने के बाद में एक छोटा सा नोटिस आप वहाँ पे चिपका देते हो कि कैंसिल हो गई है एग्जामिनेशन. बाहर धूप में खड़े हैं, सारी चीजें हैं. जो SMS आया है हमको, वो आया है 15 मिनट्स प्रायर. आप सोच भी सकते हो 15 मिनट पहले आपको आता है लॉ कॉलेज स्क्वायर का. यानी जो बच्चे डेफिनेटली एग्जाम के लिए गए होंगे 15 मिनट 20 मिनट पहले गए होंगे एग्जाम के लिए, वहाँ पता चलने के बाद में हम लॉ स्क्वायर पहुँचते हैं, लॉ कॉलेज स्क्वायर पे पहुँचते हैं. लॉ कॉलेज में जाके पूछते हैं तो बोलते हैं DNC जाना है. तो समझ में नहीं आ रहा है कि ये सिचुएशन कहाँ तक ये सही है या गलत है, क्योंकि हमको ये भी नहीं पता है कि हम कब ये कोर्स कंप्लीट करेंगे. एक एज अप्रोप्रिएट होता है इंसान उस कोर्स को कंप्लीट करके आगे में अपने आप को अपग्रेड करने के लिए. जॉब चाहिए है, बहुत सारी चीज़ें हैं. ऑलरेडी पेंडेमिक ने लोगों की हालत ख़राब करके रखी है. ना लोगों के पास में पैसा है, ना वेल्थ है, ना एनर्जी है. मैं मेरी एनर्जी वेस्ट कर रही हूँ, मेरा वेल्थ वेस्ट कर रही हूँ. मैं सैलरी विदाउट पे यहाँ पे पहुँची हुई हूँ. तो क्या ये यूनिवर्सिटी मुझे ये वापस देगी? सेकेंड चीज़ और एक बात है, यूनिवर्सिटी जो है नागपुर यूनिवर्सिटी एक रिनाउंड यूनिवर्सिटी है. बट मुझे पता है कि दीज आर ऑल पॉलिटिकल थिंग्स, जिसके कारण जो यहाँ पे जो आने वाला फ्यूचर जो डेवलप करने वाले जो लोग हैं, दे आर गेटिंग इम्पैक्टेड जस्ट बिकॉज ऑफ दिस. क्योंकि यूनिवर्सिटी के पास में कोई ऑप्शन नहीं है. नागपुर एजुकेशनल हब होने वाला है, बट जब तक के पॉलिटिकल पार्टीज ऐसी रहेगी तब तक के आई डोंट थिंक सो कि ये किसी भी तरीके से आगे प्रमोट होने वाला है. बीएड का आज फर्स्ट सेमेस्टर का पेपर था जो कि 2019 विंटर का पोस्टपोन हुआ था. बीएड का आज फर्स्ट सेमेस्टर का पेपर था जो कि 2019 का कोरोना के कारण पोस्टपोन हुआ था 16 मार्च को. तो उन्होंने 4-5 बार पोस्टपोन करने के बाद में आज फाइनली थर्ड पेपर था जो कि उन्होंने बिना कुछ पूर्व सूचना दिए सेंटर पे बच्चों को बुलाकर 15 मिनट पहले नोटिस चिपका के पोस्टपोन कर दिया है. उन्होंने एक सेंटर पर 600-500 के आसपास बच्चे थे और सेंटर पे कोई सोशल
डिस्टेंसिंग नहीं, कोई थर्मल स्कैनिंग नहीं, कोई किसी प्रकार की कोई शेकिंग नहीं, कोई सैनिटाइजर नहीं, और एक के पीछे एक उन्होंने बच्चों को बुलाया हुआ था। और मेन टाइम पे उन्होंने एंड टाइम पे पेपर उन्होंने पोस्टपोन कर दिया है। और दूसरी बात ये कि हम अम्बेडकर कॉलेज तो इनका सेंटर था, हमारा एजी कॉलेज सेंटर था, वहाँ पे उन्होंने 10 मिनट पहले टाइम टेबल ये नोटिस चिपका दिया है कि एग्जाम पोस्टपोन हो गई। और अम्बेडकर कॉलेज में प्रॉब्लम कुछ इस प्रकार हुआ, हमें पेपर में बाकायदा नोटिफाइड था कि आपका अम्बेडकर कॉलेज में नहीं होने के कारण वो कॉलेज सील हुआ है। अब मुझे समझ में नहीं आता, 600 बच्चों को बुलाया गया जहाँ के उनके ही 15 से 18 कर्मचारी पॉजिटिव थे। तो हमारे इसमें जो आए हुए दूर से थे, किसी के 2 महीने के छोटे बच्चे, कोई लेडी प्रेग्नेंट है, उनकी रिस्क प्रशासन किस हिसाब से पूरी करेगा। और दूसरी बात, इसके अलावा हमको बुलाया गया, फिर हमको टाइम पे बताया गया कि वहाँ पे और बाकायदा दैनिक भास्कर के कटिंग में था कि आपको अम्बेडकर के ही प्रशासन के प्रांगण यानी कि लॉ कॉलेज के अंदर आपको दूसरा सेंटर दिया गया है। और लॉ कॉलेज पहुंचे तो वहाँ बताया गया कि आपको डीएनसी दिया गया है। तकरीबन हमको 40 मिनट में नागपुर के तीनों कोने के चक्कर कटवाए गए और उसके बाद प्रशासन ने नोटिस चिपकाया, यानी कि प्रशासन खुद ही अपने लेवल पे डिपेंडेंट नहीं था, इतना जवाब देने का सक्षम नहीं रखता था, जो उसको आखिरी 10 मिनट के पहले नोटिस चिपकाना पड़ा। और उसके अलावा जो अभी 3 साल से हमारा जो करियर बर्बाद हो रहा है, 3 साल में अभी तक 2 साल का कोर्स हो गया, 3 साल कंप्लीट हो चुके हैं, अभी तक एक सेमेस्टर कंप्लीट नहीं हुआ है। तो 4 सेमेस्टर कैसे पूरे होंगे, डिग्री कैसे क्वालिफाइड होंगी, और जिनके जॉब्स ऑलरेडी अपीयरिंग पे है, जो वेटिंग पे है, वो क्लियर कैसे होंगी। और बीएड के अंदर ऑलरेडी एक सेमेस्टर में टेक्निकल एजुकेशन सिखाया जाता है। जब प्रशासन खुद ही टेक्निकल नहीं है तो हमें क्या सिखाएंगा टेक्निकल। पार्टीतील फरार आरोपी अतुल याला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागानं अटक केली आहे। जरीपटका हद्दीतील कडबी चौक पेट्रोल पंपासमोर त्याला अटक करण्यात आली। अतुल विरुद्ध शहरातील विहित पोलीस ठाण्यात 11 गुन्हे दाखल आहेत। सिधापाटीतील आयुष्मान हॉस्पिटल रुग्णाची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप भीम आर्मीचे प्रदेश अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांनी केलाय। आज आम्हाला एक आयुष्मान हॉस्पिटल बर्डी येथे आले असता एक पेशंटबद्दल एक घटना माहीत झाली की 10 जानेवारीला अमरावती येथे तायडे नावाचे गृहस्थ जे ड्रायव्हिंग व्यवसायात असताना त्यांचा तिथे ॲक्सिडेंट झाला आणि तिथे अपघात झाल्यानंतर त्यांना मेडिकल इथे हलवण्यात आले। पण मेडिकलमधून त्यांना असं सुचवण्यात आले पेशंटच्या नातेवाईकांना की तुम्ही आयुष्यमान हॉस्पिटलला घेऊन जा। आणि त्यामध्येच आम्हाला थोडा डाऊट झाला की मेडिकल जे रुग्णालय आहे ते आणि इतर प्रायव्हेट हॉस्पिटल, त्यामध्ये हे आयुष्यमान हॉस्पिटल ज्याचे डायरेक्टर आहे BK मुरली यांच्या साठगाठीमुळे इथे पेशंटची लूट सुरू आहे। आणि मागील 10 जानेवारीपासून त्या पेशंटला तिथे ॲडमिट केलं असता पेशंटच्या नातेवाईकांना तिथे 70,000चा बजेट दिलेला होता, पण आजपर्यंत ते 1 लाखाच्या वर अमाऊंट भरून चुकलेले आहे आणि यानंतर पुन्हा वारंवार पैशाची मागणी तिथे सुरू आहे। दुसरी गोष्ट, भीम आर्मी नागपूर टीमने व्हिजिट केली असता ते असे लक्षात आले की ही जी वास्तू आहे जे माझ्या मागे तुम्ही बघत आहे ती 50 वर्षापासून ती बिल्डिंग आहे आणि ही जर्जर झालेली आहे। जिथे हे हॉस्पिटल आहे तिथे पेशंटच्या आरोग्याला धोका होऊ शकतो आणि याला तात्काळ म्युनिसिपल कॉर्पोरेशननी नोटीस बजावून इथे कारवाई करून हे हॉस्पिटल तात्काळ बंद पाडावे आणि इथे जे इतरांना जो धोका आरोग्याचा आणि जीवाचा जो धोका निर्माण झालेला आहे इथे प्रशासनाने जातीने लक्ष द्यावे। BK मुरली यांनी जर आमच्या जे पेशंट आहे तायडे यांना जर नियमाप्रमाणे न्याय किंवा त्यांच्या प्रकृतीकडे जर त्यांनी दुर्लक्ष केलं आणि जर त्यांना फायनान्शियली लुटण्याचा जर प्रयत्न केला तर भीम आर्मी तीव्र आंदोलन करेल। वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला गर्दी टाळा असे आवाहन केले होते। मात्र संजय राठोड यांनी पोहागड येथे ज्या प्रकारे शक्ती प्रदर्शन केले यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, म्हणजेच मुख्यमंत्री यांचा राठोड यांच्या शक्ती प्रदर्शनाला पाठिंबा आहे असा आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। यांनी 21 तारखेला 26 मिनिट महाराष्ट्राच्या जनतेला संवाद करून विरोधी पक्षांना, राजकीय पक्षांना समर्थन मागितलं की कोविड-19 हा वाढू नये याकरता लोकांनी काय करावं, विरोधी पक्षांनी काय करावं, राजकीय पक्षांनी काय करावं। भारतीय जनता पक्षाने वीज दरवाढ, विजेची माफी आणि विजेचे कनेक्शन कापले जात असल्यामुळं 24 तारखेला जेलबोरा ठेवला होता। जेलबोरा आम्ही परत घेतला। मान्य उद्धवजीचा आम्ही मान सन्मान केला आणि काल आपण पाहिलं असाल शिवसेनेचा एक ज्येष्ठ मंत्री, ज्येष्ठ नेता एक शक्ती प्रदर्शन करतो, 10,000 लोक रस्त्यावर येतात,
हे काही बिना बोलणारे आले का? हे शक्ती प्रदर्शन म्हणून आले आहेत. तिथले SP जाहीर करतात की आम्ही 10,000 लोक गुन्हे दाखल करू, पण संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गोष्ट SP करत नाही. मला असं वाटतं या प्रकरणामध्ये फुटबॉल चालू आहे, लपाछपीचा खेळ चालू आहे. कालच्या तर प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने संजय राठोड यांची शक्ती प्रदर्शनाची तयारी केली होती, लाल कार्पेट टाकलं गेलं होतं, याचा अर्थ या संपूर्ण शक्ती प्रदर्शनाला माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांचा सहकार्य होतं, सपोर्ट होता असं मला वाटतं. जर सपोर्ट नसता तर कालच संजय राठोड गुन्हा दाखल झाला असता. लाल कार्पेट टाकणाऱ्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले असते. आणि या पद्धतीने 15 दिवस मंत्री गायब ठेवणे, लोकांचं मन डायव्हर्ट करणे, मग मंत्र्यांना आणणे, तर त्या ठिकाणी लाल कार्पेट टाकून स्वागत करणे, नैतिकता सुटल्या गेली आहे. खरं तर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे होता, चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे होती, आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर मग काय निर्णय घ्यायला पाहिजे होता. पण नैतिकता जिथं उरली नाही तिथं काय बोलावं हा प्रश्न निर्माण झाला आहे. काय मागणी आहे नेमकी? राज्यपालांना याची तक्रार करणार आहे? असं आहे की कालच्या प्रकरणामध्ये संजय राठोड यांच्यावर जर खरा गुन्हा दाखल झाला तर उद्धव ठाकरेंचा त्याला पाठिंबा नसेल. कालपासून गुन्हा दाखल होत नाही याचा अर्थ सरकारचा पुन्हा पाठिंबा आहे. या प्रकरणाची चौकशी होत नाही आहे. या प्रकरणाची निगडीत सर्व पुरावे गायब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्यामुळं मला काहीतरी या ठिकाणी लपवाछपवी सुरू आहे. मी माननीय उद्धवजीला विनंती करतो की संजय राठोड यांच्या प्रकरणात काल जर एखाद्या जनतेने केलं असतं, एखाद्या विरोधी पक्ष नेत्यांनी एखादं या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलं असतं किंवा एखादा मोर्चा आम्ही काढला असता तर आमच्यावर तात्काळ गुन्हे दाखल केले असते. छोट्या छोट्या प्रकरणात आमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. कलेक्टर ऑफिसला परवा गेलो, गुन्हा दाखल झाला. आणि एवढं मोठं शक्ती प्रदर्शन होते. माझा त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे, याला सरकारचा आणि उद्धवजी ठाकरे यांचं पूर्ण समर्थन आहे आणि म्हणून हे महाराष्ट्रात सुरू आहे. नागपूर येथील जरीपटका भागातील नुसते रस्ते चकाचक झाल्याने शहराचा चौफेर विकास होणार नाही. उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा असणे तितकेच महत्त्वाचे आहे. जरीपटका भागातील रस्ते चांगले झाले, परंतु लगतच्या नारा घाटावरील सुविधांकडे मात्र महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. पाण्याचा नियमित पुरवठा होत नाही, लाकूड ठेवण्याच्या गोदामाचे छत जीर्ण झाले आहेत, सोबत सफाई नाही आणि मोकाट डुकरांचाही त्रास आहे. मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत नागपूर शहर तपास पथकाने वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक केली. याबाबत आरोपीस अटक केल्यानंतर त्याची विचारपूस केली असताना त्यांनी वाहन चोरी आणि घरफोडीची कबुली दिली. याद्वारे एकूण 5 घरफोडी आणि वाहन चोरीचा 1,90,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मोमेनपुरा चौकाकडे 2 इसम पाठीवर बॅग घेऊन जाणारे संशयास्पद आढळले. बीट मार्शलने त्यांना थांबवले, मात्र त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता 4ही बीट मार्शलने त्यांना ताब्यात घेतले आणि बॅगची पाहणी केली असता प्रत्येकी 2 किलोच्या 4 गांजाच्या पिशव्या दिसल्या. या संदर्भात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल दिनांक 24/2/2021 रात्री आमचे मार्गदर्शनाखाली आमचे बीट मार्शल फुलचंद बोकडे, दिनेश शुक्ला, दामोदर हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळेस त्यांना गार्डलाईन बोगद्याकडून मोमीनपुरा चौकाकडे 2 इसम ज्यांच्या पाठीवर बॅग आहे, काळी बॅग, असे संशयास्पद येताना दिसले. त्यामुळे आमच्या बीट मार्शलनी शंका वाटल्याने त्यांना थांबवले, तर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आमच्या 4ही बीट मार्शलनी त्यांना ताब्यात घेतले आणि घटनास्थळीच त्यांच्या बॅगची पाहणी केली असता बॅगमध्ये प्रत्येकी 2 किलोच्या 4 गांजाच्या पिशव्या दिसल्या. त्याच्यामुळे त्यांना कायदेशीर कारवाई करून नंतर PSI स्वप्नील वाघ, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण सेंडे यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याविरुद्ध NDPS अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपी, त्यापैकी एक आरोपी सोनू बाबूलाल लोधी वय 24 वर्ष, ग्राम चथोली, जिल्हा विदिशा, मध्य प्रदेश, आणि दुसरा आरोपी जटा सुखलाल मोगिया वय 19 वर्ष, ग्राम सुहागपूर, जिल्हा होशंगाबाद, मध्य प्रदेश येथील असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे. आज रोजी दोन्ही आरोपींना विद्यमान कोर्टात हजर करून हा गांजा कुठून आणला,
तसंच गांजा मोठ्या प्रमाणात मिळाल्यामुळे त्याचा तपास करण्याकरता विद्यमान कोर्टातून PCR घेण्यात येईल आणि त्यानंतर हा गांजा कुठून आणला, ते कुणाला देत होते आणि यांची काही चैन आहे का, इतर आरोपीचा सहभाग आहे का, याचा तपास करण्यात येईल. यातील दोन्ही आरोपी हे मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत आणि प्राथमिक तपासामध्ये ते रात्री ट्रेनने आले आणि ट्रेनने उतरून ते पायी मोमीनपुराकडे जात होते. त्याच्यामुळे या आरोपीचा जुना रेकॉर्ड काय याचा तपास करण्यात येईल. तसेच यांच्या ताब्यातून 8 किलो गांजा जवळपास 80,000 रुपयाचा आणि 2 मोबाईल 24,000 रुपये असा 1,01,320 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे आणि गांजाचे स्तोत्र काय आहे याचा पुढील तपास करण्यात येईल. डीजीपी हेमंत नगराळे हे 3 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मीडिया कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. राज्य पोलीस दलातील रिक्त जागा आणि इतर बाबींवर अंकुश ठेवण्याच्या प्रतिबंधात्मक कारवाईबाबत त्यांनी चर्चा केली. नागपुर और नागपुर सिटी और नागपुर रेंज इनका रिव्यू लेने के लिए और कुछ आजू बाजू के जो डिस्ट्रिक्ट है उनकी विजिट करने के लिए मैं आया. तो अभी मॉर्निंग में मैंने नागपुर सिटी का रिव्यू लिया है और अभी आफ्टरनून में नागपुर रेंज का रिव्यू होगा. इसमें क्राइम, लॉ एंड ऑर्डर एंड वेलफेयर एक्टिविटीज, इन सब का रिव्यू होगा. आज सवेरे जो हमारे अनुकंपा में कैंडिडेट्स थे, अनुकंपा यानी जो पुलिस ऑफिसर या कर्मचारी ड्यूटी पे रहते हुए एक्सपायर होते हैं, जैसे अभी कुछ लोग कोरोना में ड्यूटी पे रहते हुए एक्सपायर हो गए, तो उनके जो बाल्य है या वार्ड है, बेटा बेटी या किसी की बीवी, इनका जो लॉस हुआ है उनको, तो अनुकंपा स्कीम में हम लोग ये वार्ड अगर एजुकेशन क्वालिफिकेशन और बाकी फिजिकल पैरामीटर्स में बैठते हैं तो इनको हम पुलिस कांस्टेबल करके सर्विस दे सकते हैं. तो इस स्कीम के तहत हमने थाने सिटी, अभी कल ही परसों में नवी मुंबई और कोंकण रेंज, थाने सिटी में हमने करीब 70 लोगों को एम्प्लॉयमेंट दिया है ये अनुकंपा स्कीम के अंडर में, और नवी मुंबई और थाने रेंज पकड़ के 83 लोगों को परसों के दिन हमने एम्प्लॉयमेंट लेटर इशू किए हैं. और यहाँ पे आज हमने 30 लोगों के एम्प्लॉयमेंट लेटर इशू किए हैं. तो जिन फैमिली का लॉस हुआ है उनको हम हमारी फैमिली में शामिल करके हमने ये स्टेप लिया है, और डेफिनेटली उन सभी फैमिली को इसका निश्चित ही अच्छा फायदा होगा, इसकी मुझे पूरी खातरी है. जो लॉ एंड ऑर्डर सिचुएशन है नागपुर सिटी में वो कंट्रोल में है. यार बीच में कुछ मर्डर्स ज़्यादा बढ़े थे, तो मेरी लास्ट विजिट में मैंने प्रिवेंटिव एक्शन, MPDA, MCOCA केसेस और दूसरे CRPC के प्रिवेंटिव एक्शन, इसके धाराओं में पुलिस आयुक्त कार्रवाई करेंगे, इसके बारे में बताया था. वो हिसाब से अभी कार्रवाई शुरू है और अभी हमारे 8 प्रपोजल MPDA के प्रोसेस में है. तो इन सभी चीज़ों में हमारा काम चल रहा है, हमारे ऑफिसर्स काम कर रहे हैं और इसके रिजल्ट हमारे आने वाले दिनों में हमको अच्छे रिजल्ट मिलेंगे, ऐसी मुझे आशा है. धन्यवाद. पूजा चव्हाणचा मृत्यूचा तपास होत नसल्याने या संदर्भात तक्रार करण्याकरिता भाजप प्रवक्ता चित्रा वाघ पोलीस स्टेशनला गेल्या असता लगड नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्याशी दुर्व्यवहार केला.
याबाबत माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस महासंचालकाला भेट दिली आणि याविषयी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. चित्राताई वाघ आज संजय राठोड यांच्या प्रकरणामध्ये पूजा चव्हाणच्या ज्या पद्धतीनं मृत्यूचा तपास होत नाही आहे याकरता पोलीस स्टेशनला गेल्यावर लगड नावाच्या इन्स्पेक्टरनी त्यांच्यासोबत जो गैरव्यवहार केला, बोलायचंच नाही, हुकुमशाहीसारखं वागायचं, तपासाबद्दल काही सांगायचं नाही, या विरुद्ध मी पोलीस महासंचालकाला भेटलो आहे. पोलीस महासंचालकांनी आश्वासन दिलं की या प्रकरणाची ते तपासणी करणार आणि जर पोलिसांचं चूक असेल तर योग्य कारवाई करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण एकंदरीत ज्या पद्धतीने आपण पाहतो आहे, एकीकडे राज्यातला एक मंत्री कायदा व्यवस्था मोडतो, पोहरादेवीमध्ये 10,000 लोक जमा करतो, अजूनपर्यंत संजय राठोडवर कालच्या पोहरादेवीच्या जमवल्या प्रकरणी त्या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही. 17 दिवस झाले अनेक प्रश्न अनुत्तरी आहे. मागच्या 3 वर्षाचे लोकेशन तुम्ही बघितले, पूजा चव्हाण आणि संजय राठोडचे, तर लोकेशन प्रकरणाची तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळेल. लॅपटॉप आणि मोबाईलमधनं माहिती मिळत आहे, क्लिप व्हायरल होत आहे, अनेक प्रश्न अनुत्तरी आहे. आणि असं असूनही 17 दिवसात गुन्हा दाखल न होणे, यवतमाळमध्ये रात्री 2 वाजता त्या ठिकाणी गर्भपात होणे, या अनेक गोष्टी आहेत. आणि तो गुन्हा आहेत आणि हा गुन्हा पुन्हा, आणि त्यामध्ये छोट्याच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी चूक केली तर कोरोनाचं संक्रमण वाढवलं म्हणून गुन्हे दाखल होतात. आपण महाराष्ट्रात कालपासून किती गुन्हे दाखल झाले असतील, पण आत्ता एकही गुन्हा दाखल झाला नाही संजय राठोडवर. पोहरादेवीमध्ये ज्या पद्धतीने त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन झालं, तर मला वाटतं कुठतरी सरकार तिच्या पाठची हे आहे. सरकारने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त तपासाच्या नावाखाली 17 दिवस त्या ठिकाणी घालवत आहेत, आणि त्यामुळं असा तपास आता हे पोलीस करू शकत नाही असं आमचं मत आहे. त्यामुळं हा तपास CBIकडे गेला पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि ज्या पद्धतीनं चित्रा वाघ यांच्यासोबत पोलिसांनी त्या ठिकाणी दुर्व्यवहार केला, गैरवर्तणूक केली, त्यांना त्या ठिकाणी अडवण्यात आलं, आणि ज्या पद्धतीनं उद्धटपणे हे प्रकरण झालं आहे, पोलीस महासंचालकांना आम्हाला आशा आहे की ते या प्रकरणाचा तपास करतील आणि संबंधित पोलीस इन्स्पेक्टरवर कारवाई करतील. काटोल नरखेड तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, याचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई येथे बैठक बोलावली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत काटोल नरखेडसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन अशोक चव्हाण यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले. भूसंपादनाचा आलेला एवढा विषय आहे, भूसंपादनाला पैसे आपल्याकडे एवढं काही मिळत नाही, त्यामुळे आपण ते प्रोसेस चालू करू. काहीचं पाठ आपण आधी करून पाठ नंतर असं केलं तर पण 2 वर्षात ते बसेल. 7 कोटी रुपये एकदम काही मिळणार नाही, प्रॉब्लेम थोडे थोडे करून द्या काय हरकत नाही तिथे. हो, पण करतो ना, 7 कोटी एकदम होणार नाही, थोडा आवडीला म्हणून ते 2 तुकडे करू आपण 10 कोटी काही देतो. मनपा परिवहन समिती सभापती श्री बाल्या बोरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीने नागपूर बस सेवा महामेट्रोला देण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. महानगरपालिकेच्या परिवहन समितीने आज या बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे की नागपूर ही जी बस सेवा आहे हे महामेट्रोला द्यायची असं ठरवलं आहे. आणि महामेट्रोला आम्ही 438 हा लाल बसेस, मिनी मिडी आणि छोट्या बसेस अशा 438 आणि इलेक्ट्रिकच्या 40 बसेस ज्या येणार आहे त्या पूर्ण 478 बस आम्ही देणार आहोत पूर्ण. आणि कर्मचाऱ्यासहित जे कंत्राटी कामगार आमच्याकडं जे कर्मचारी आहे, जे 14 कर्मचारी आहे त्याच्यासहित महामेट्रोला आम्ही देणार आहोत. नागपूर महानगरपालिकेमध्ये जी बस सेवा चालू आहे रोजचे 8 कोटी म्हणजे 8 ते 9 7 कोटी ही लॉसमध्ये महिन्याची असते.
आणि वर्षाचे 100 कोटी म्हणजे 64 कोटी उत्पन्न आणि 164 कोटी आम्हाला द्यायला लागते, म्हणजे 100 कोटी लॉसमध्ये यावं. म्हणून आम्ही या परिवहन समितीने ठरवलं की ही माननीय आयुक्त मनप्पा यांच्याकडून हा विषय आला होता, तो विषय आम्ही एका मताने सहमतीने मंजूर केला. आणि याच्यामध्ये जे जागा ज्या विषयाबद्दल आम्ही हाऊसला धोरणात्मक निर्णय असल्यामुळे आम्ही हाऊसकडे हा विषय पाठवलेला. पहिली गोष्ट म्हणजे कंट्रॅक्टरची एजन्सी अलग आहे, बस चालकाची एजन्सी अलग आहे, 3 ऑपरेटर आहे जे बस चालवते, त्यांच्या पगार ते बस चालक करतील आणि कंडक्टरची एजन्सी कंडक्टर करतील. पण यांना जेवढा लॉस आता तिथं होत आहे तेवढा लॉस न होता मला वाटतं की मेट्रोला जेवढा लॉस न होईल. आणि ही जी एजन्सी आहे यांच्या मार्फतच पगार दिला जाईल आणि ती मेट्रो यांना त्या ज्या रेटनं जे महानगरपालिकेच्या ज्या टेंडर कंडिशनच्या ज्या नियमानुसार ते झालेले आहे करार, त्याप्रमाणे मेट्रो पगार देतील अशी मेट्रोला निवेदन देण्यात आलं. कार्यकारी अभियंता श्री बाराहाते यांच्या मार्फत नगरसेवक आणि नगरसेविका यांना चुकीची माहिती देणे, अश्लील व अवार्चित शब्दात अपमानित करणे तथा वरिष्ठांची दिशाभूल करणे याबाबत तत्काळ चौकशी व्हावी आणि त्यांना निलंबित करण्याबाबत नगरसेवकांनी महापौर दयाशंकर तिवारी यांना निवेदन दिले. हमारी नेहरू नगर जोन के अंतर्गत, हनुमान नगर जोन के अंतर्गत जितनी भी हमारी महिला नगर सेविका है, उन्होंने आज हमारे जो बाराहाते साहब है कार्यकारी अभियंता, इनके खिलाफ में एक तकरार ऐसी है कि जब हमारी नगर सेविका उनसे काम के बारे में, डेवलपमेंट के बारे में पूछने गई तो उन्होंने एक रफ लैंग्वेज में उनसे बात की। नगर सेवकों का उन्होंने अपमान किया है कि आपको काम धंधे नहीं है और आप शोपीस हो, आप रिकाम टेकड़े हो, इस प्रकार से उद्धत भाषा में उनसे व्यवहार किया है। और उसकी तकरार लेके कमिश्नर साहब से ये सारा मतलब मिला। कमिश्नर साहब का कहना क्या है कि आपको पहले आप पुलिस स्टेशन पे कंप्लेंट करो और मेरे पास में आप जो आए हो, मैं भी इसके ऊपर में वरिष्ठ अधिकारी की समिति बढ़ा के उसमें इंक्वायरी करता हूँ और उस पर कार्रवाई करूँगा। तो उनके कहने के हिसाब से हमारी सारी नगर सेविका आज पुलिस स्टेशन में उनके खिलाफ कंप्लेंट देने के लिए जाने वाली है। और ये आज का मामला नहीं है, कई दिनों से, कई वर्षों से बाराहाते साहब के बारे में आम जनता की भी कंप्लेंट है और स्थानिक नगर सेवक की भी कंप्लेंट है कि उनकी जो भाषा है, उनका व्यवहार है, वो गलत व्यवहार है। वो ठीक ढंग से बात नहीं करते, नगर सेवक को बराबर इज्जत नहीं करते हैं। नगर सेवक की इज्जत नहीं करेंगे तो किसकी करेंगे? तो जनप्रतिनिधि हो, 50-60 हज़ार लोगों का प्रतिनिधित्व करते हैं। लोगों की समस्या लेके जब उनके पास जाते हैं और इस प्रकार से उनका व्यवहार होगा तो ये व्यवहार बराबर नहीं, उस पर उचित कार्रवाई होना चाहिए, कड़क कार्रवाई होना चाहिए। ये हमारी सबकी इच्छा है और हमारी मांग है। इसके पहले भी उनके खिलाफ कुछ कार्रवाई की मतलब कंप्लेंट गई है कि अधिकारी की तरफ से या कमिश्नर के? इसके पहले भी उसकी कंप्लेंट गई है, लेकिन प्रशासन ने उसके ऊपर ध्यान नहीं दिया। लेकिन पहली बार पुलिस स्टेशन पे हम लोग कंप्लेंट करने वाले हैं। ये क्या कारण हो सकता है जो अभी तक प्रशासन ने इतनी कंप्लेंट जाने के ये बाद? प्रशासन ही बताएगा। अभी हमको कमिश्नर साहब ने बताया है कि मैं इस पर उचित कार्रवाई तुरंत करूंगा। आप पहले पुलिस स्टेशन में कंप्लेंट करिए। नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदा समितीचे अध्यक्ष म्हणून संदीप गवई यांची निवड झाली आहे. ते लवकरच आपला पदभार स्वीकारून जलप्रदा समितीचा कारभार सांभाळतील अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. गेल्या 3 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय समितीचा अध्यक्ष म्हणून मी कारभार सांभाळला आणि आता नव्यानं आपलं जलप्रदाय समितीचे अध्यक्ष म्हणून श्री संदीप गवई यांची निवड झाली आहे. ते लवकरच आपला पदभार स्वीकारून आपला जलप्रदाय विभागाचा कारभार सांभाळतील. मात्र गेल्या 3 वर्षात माझ्या कार्यकाळामध्ये मी जे जलप्रदाय विभागासाठी काम करू शकलो त्यात प्रामुख्याने 24/7चं जे काम होतं त्याच्यात मी ज्यावेळी पदभार स्वीकारला त्यावेळी 10 कमांड एरियामध्ये 24/7 सुरू होतं. आज ते साधारणतः 23 कमांड एरिया 24/7मध्ये सुरू झालेले आहे. म्हणजे 13 कमांड एरिया आम्ही 24/7मध्ये कन्वर्ट केलेला आहे. या शहरात 665 MLDचा पाणी पुरवठा मी ज्यावेळी कारभार स्वीकारला त्यावेळी सुरू होता. आज तो 657 MLD पाणी पुरवठा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लिकेजेस आणि NRW हे कमी करण्यात काही अंशी बऱ्याच प्रमाणात आम्हाला यश मिळालं आहे. 8 MLDच्या आसपास ते आम्ही रिड्यूस केलेलं आहे.
पहिले 3,36,686 एकूण कन्झ्युमर होते. आता ते 3,75,775 कन्झ्युमर झालेले आहे. म्हणजे कन्झ्युमरमध्येही वाढ झाली. मी ज्यावेळी चार्ज घेतला त्यावेळी या महानगरपालिकेचं रेव्हेन्यू कलेक्शन 1,32,56,000 रुपये होतं. त्यानंतर आजच्या तारखेत ते 1,40,40,00,000 आहे. म्हणजे मी हे सांगतो आहे ते फिगर 31 मार्चचे होते, हे मी 1,40,40,000 सांगतो आहे, ते आजचे फिगर आहे. त्याच्यामुळे कोविडच्या संक्रमणाच्या काळातसुद्धा महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाने महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न करून दिलं. पाईपलाईन आम्ही 597.26 किलोमीटरची पाईपलाईन होती. 92 किलोमीटर नवीन पाईपलाईन लेईंग करण्याचं काम माझ्या कार्यकाळात झालं. टोटल HSC आम्ही माझ्या कार्यकाळात 78,000 नवीन HSC आम्ही केले. डिजिटल पेमेंट मी कारभार सांभाळला त्यावेळी 0 होतं. आता तो 29% लोक डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून काम करत आहे. मोठ्या प्रमाणात डिस्कनेक्शनची मोहीम मी माझ्या कार्यकाळात राबवली. त्याच्यात प्रत्येक झोनमध्ये एक डेडिकेटेड टीम तयार करण्याचा निर्णय मी घेतला होता. ती आजही कार्यान्वित आहे. कॅश काउंटर मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम आम्ही केलं. त्यानंतर जे पाण्याचं क्रायसिस झालं होतं 24/7 आपलं पाण्याचं उन्हाळ्यामध्ये जे वॉटर क्रायसिस झालं होतं त्याच्यात यशस्वीरित्या त्या काळात शहरातील नागरिकांना योग्य पाणी पुरवठा करू शकल्याचा मी प्रयत्न केला आणि काही अंशी त्यात मी यशस्वी झालो असं मला वाटतं. नवीन 3 ESR नरसाळा हुडकेश्वर भागात माझ्या कार्यकाळात सुरू झाल्या. चंद्रभागा नगर, भारतमाता नगर, संभाजीनगर. त्याच नरसाळा हुडकेश्वरच्या भागात 150 किलोमीटर पाण्याची पाईपलाईन आम्ही चार्ज केली. त्याच नरसाळा हुडकेश्वरच्या भागात 11,000 नवीन कनेक्शन्स आम्ही त्या भागात लावले आणि तिथे असलेले 76 टँकरपैकी 74 टँकर आम्ही बंद केले. हे यश मी माझ्या कार्यकाळातलं समजतो. त्याच्यानंतर गोरेवाडा GSR मंगळवारी झोनमधली 3 MLDची टाकी बनून तयार आहे. बाबुलबनची टाकी बनून तयार आहे. या आठवड्यात किंवा पुढच्या 8-10 दिवसात मान्य नवीन आमचे जलप्रदाय समितीचे अध्यक्ष महोदय त्याचं लोकार्पण करू शकतात. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा माझा संकल्प होता तर मी शहरातल्या 28 गार्डनमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकलो. यापूर्वी कधीही महानगरपालिकेत वॉटर ऑडिट होत नव्हतं. मी चेअरमन झाल्यानंतर वॉटर ऑडिट व्हावं याकरिता माझा आग्रह होता आणि आता मी चेअरमन झाल्यानंतर दरवर्षी वॉटर ऑडिट होत आहे. मेजर जे लिकेजेस आहे, जे नवेगाव खैरीवरून जी आपली 2300 mm पाईपलाईन येते त्याच्यात मेजर लिकेजेस होते, ज्याच्यामुळे साधारणतः आपलं 54 MLD पाण्याचा वॉटर लॉसेस होत होता. ते सर्व लॉसेस बंद आपण केले. 7 ठिकाणी ते सर्व लिकेजेस अरेस्ट करून त्याच्यावर आपण फ्लो मीटर लावण्याचं काम केलं. ज्यावेळी या शहरात पाण्याचा मोठा मेजर क्रायसिस झाला होता त्यावेळी ओपन वेल म्हणजे विहिरी 502 विहिरी साफ करण्याचं काम महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाने केलं. मिनी वॉटर सप्लाय स्कीम म्हणजे विहिरीवर टाकी लावून विविध भागात पाण्याची पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याचा मिनी वॉटर पाईपलाईनचं 289 ठिकाणी मिनी वॉटर पाईपलाईन करण्याचं काम माझ्या कार्यकाळात झालं. 409 शहरात बोरवेल माझ्या कार्यकाळात मी करू शकलो आणि अमृत योजनेमध्ये 377 पैकी 260 किलोमीटर पाईपलाईन लेईंग करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे आपले जे वॉटर टँकर शहरात धावत होते त्याची संख्या कमी झाली आणि मी ज्यावेळी वॉटरवर्क्सचा चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला त्यावेळी 346 टँकर या शहरात पाणी पुरवठा करत होते. आज त्याच्यापैकी 120 टँकर आपण डिस्कंटिन्यू केले आहे आणि त्याची संख्या अजून भविष्यात मान्य नवीन आपले जलप्रदाय समितीचे अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वात अजून त्याची संख्या कमी होईल असा निश्चित मला विश्वास आहे. या सर्व जलप्रदाय विभागाच्या 3 वर्षाच्या कार्यकाळात
ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं त्या सर्व लोकांचं मी मनापासून आभार मानतो. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातमीकरिता पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.